नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सहकृषी पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर अर्जाचा भरणा करून म्हणजेच अर्ज केल्यानंतर अर्जाचा भरणा केलेला आहे अशा शेतकऱ्यांना आता वेंडरचे सिलेक्शन हे ऑप्शन आलेले आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्याला हे वेंडर निवड ऑप्शन आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांनी जवळपास 1 महिना ते दीड महिना म्हणजे जास्त म्हणजे नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 2024च्या नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी भरणा केलेला होता अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त हा ऑप्शन आलेले आहेत. अशामध्येच ज्या काही वेंडर निवडीसाठी कंपन्या लिस्टमध्ये आलेल्या होत्या, ह्या बहुतांश कंपन्या शेतकऱ्यासाठी नवीन होत्या. त्यामुळे शेतकरी हा संभ्रमामध्ये आहे. अजूनही यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी कंपनीची निवड केलेली नाही. आता या ज्या काही कंपन्या होत्या या कंपन्यांमध्ये शेतकऱ्याची जी काही चॉईस होती किंवा जी काही निवड होती त्यामध्ये सर्वात जास्त कंपनी कोणती शेतकऱ्यांनी निवडलेली आहे ते आधी मी तुम्हाला सांगतो. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात जास्त आवडीची कंपनी किंवा सर्वात जास्त पसंती ही शेतकऱ्यांनी जैन इरिगेशन सिस्टम, त्यासोबतच आयकॉन सोलार व त्यानंतर बऱ्याच प्रमाणामध्ये सद्भाव, कारण सद्भाव ही कंपनी AC/DC कंट्रोलर असल्यामुळे शेतकऱ्यांनी या कंपनीला बराचसा प्रतिसाद हा चांगला दिलेला आहे. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी सद्भावची निवड ही फक्त AC/DC कंट्रोलरमुळेच केलेली आहे. तर यामध्ये जैन सोलार व आयकॉन सोलार यांचा कोटा सध्या संपलेला आहे. या लिस्टमधून जैन व आयकॉन या कंपन्या गेलेल्या आहेत. सध्या ज्या शेतकऱ्यांना निवड करायची आहे अशा शेतकऱ्यांना जैन व आयकॉन हे सध्याही दाखवत नाही. सुरुवातीला जेव्हा वेंडरचे ऑप्शन आले तेव्हा लिस्टमध्ये जवळपास 14 ते 15 कंपन्या ह्या लिस्टमध्ये होत्या. परंतु अद्याप आज जर पाहिलं तर या लिस्टमध्ये फक्त 8 कंपन्या राहिलेल्या आहेत. यामध्ये बऱ्याच साऱ्या कंपन्याचा कोटा जो आहे हा पूर्ण झालेला आहे. आता यामध्ये सध्या देखील सद्भाव दिसत आहे, परंतु येत्या 1-2 दिवसांमध्ये सद्भाव देखील या लिस्टमधून गायब जाईल, कारण सद्भावाचा कोटा देखील हा संपत आलेला आहे. आता यामध्ये शेतकऱ्याला सोलार निवडीसाठी जे काही महत्त्वाची गोष्ट आहे की सद्भाव कंपनी ज्या आशेने शेतकरी निवडत आहे ती म्हणजे AC/DC कंट्रोलर. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला AC/DC कंट्रोलरची मोटर हवी आहे किंवा AC/DC कंट्रोलरचा सोलार हवा आहे, त्या शेतकऱ्यांना अजूनही वेंडर लिस्टमध्ये 2 कंपन्यांचे नावे आहेत ज्या कंपन्या AC व DC कनेक्शन देतात. त्यांचे जे काय कंट्रोलर आहे हे AC व DC चालते. तर या कंपन्या कोणत्या? तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता की या लिस्टमध्ये 3ऱ्या का 4थ्या नंबरला गॅलो कंपनी म्हणून एक नाव येत आहे. या गॅलो कंपनीचे देखील जे काही कंट्रोलर आहे हे देखील AC/DC आहे. या गॅलो कंपनीचा सोलार पंप, पाट्या, त्यासोबत स्ट्रक्चर हे संपूर्ण स्वतः गॅलो हेच मॅन्युफॅक्चर करतात. त्यानंतर अशीच AC/DC कंपनी दुसरी म्हणजेच आपण पाहू शकता कसोल नावाची एक कंपनी आहे. ती देखील 5व्या का 6व्या क्रमांकाला शेतकऱ्याला मिळते. ही कंपनी देखील शेतकऱ्याला कंट्रोलर हे AC/DC प्रोव्हाइड करत आहे. आता यामध्ये जर शेतकऱ्यांना AC/DCचीच आवड असेल तर तुम्ही गॅलोची देखील निवड करू शकता, नाही तर कसोलची देखील निवड करू शकता. आता यामध्ये जे शेतकरी बीड जिल्हा व नगर जिल्ह्यातील आहेत अशा शेतकऱ्यांसाठी गॅलो जर शेतकऱ्याला निवडायचे असेल तर आपल्याकडे त्यांच्या डीलरचा म्हणजेच वेंडरचा संपर्क देखील शेतकऱ्याला मिळून जाईल. शेतकऱ्याने खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन आपण ग्रुपला जॉईन होऊ शकता व त्या ग्रुपवरती आपण जिल्हा नाव टाकून प्रश्न विचारू शकता. आम्ही तुम्हाला गॅलोबद्दल माहिती देऊन त्यांच्या वेंडरचे नंबर कॉन्टॅक्ट देऊ शकतो. आता कसोलची जर माहिती घेतली आम्ही तर कसोलचे सध्या तरी वेंडर आम्हाला माहिती मिळालेली नाही की कसोलसाठी
जवळपास मराठवाड्यामध्ये कोण काम करते किंवा महाराष्ट्रामध्ये कुसूलची कुठल्याही प्रकारची आपल्याला माहिती मिळालेली नाही. आता यामध्ये शेतकरी जे अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत, म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन येऊन कंपनी निवडलेली नाही, यापैकी बरेच सारे शेतकरी असे आहे की अशा शेतकऱ्यांना एकतर शक्ती कंपनी निवडायची आहे, नाही तर जे काही नामांकित कंपन्या आहेत ज्या कुसुममध्ये कार्यरत होत्या अशा कंपन्यांची निवड करायची आहे. त्यामध्ये शक्ती येते, ओसवाल येते, माधुरी, जी की बऱ्याच साऱ्या मागच्या व्हिडिओमध्ये देखील कमेंट आलेल्या आहेत की शक्ती कधी येणार आहे, ओसवाल कधी येणार आहे व जीकीची देखील मागणी शेतकऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील हे सांगितले की 15 तारखेनंतर या ज्या कंपन्या आहेत या वेंडर लिस्टमध्ये येऊ शकतात. आता यामध्ये ज्या अद्याप कंपन्या राहिलेल्या आहेत, आता मला मिळालेल्या माहितीनुसार आपण एक हिमालयन नावाची एक कंपनी पाहू शकता. आता हिमालयनचा शेतकऱ्यांना असा प्रॉब्लेम आहे की हिमालयन कंपनीशी आपण कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांच्याकडून अशी माहिती मिळते की त्यांचे जे काही मटेरियल आहे हे कोणत्याही कंपनीचे ठराविक मटेरियल नाही. त्यांच्याकडून अशी माहिती स्वतः मी कॉल केल्यानंतर मला अशी माहिती मिळाली की आपण जर हिमालयन सोलारची निवड केली तर कदाचित आयकॉनचे तुम्हाला पाट्या मिळू शकतात, ओसवालची पाट्या मिळू शकतात, अदानीच्या पाट्या मिळू शकतात, मोटर वेगळ्याच कंपनीची मिळू शकते. अशा प्रकारची माहिती देखील हिमालयाची मिळालेली आहे. त्यानंतर केपीसी काहीतरी केपीसी प्रोजेक्ट नावाची एक कंपनी आहे, त्या कंपनीचा देखील सेमच प्रॉब्लेम आहे. कारण पाट्या वेगळ्या कंपनीच्या, मोटर वेगळ्या कंपनीचे, यामुळे शेतकरी घाबरतात. कारण जो काय 5 वर्षाचा इन्शुरन्स हा सोलर पॅनलचा असतो, 5 वर्ष कस्टमरला म्हणजे शेतकऱ्याला सर्व्हिस यांच्याकडून चांगली देण्यात येईल याच्यामुळे शेतकरी संभ्रमात असतो. कारण वेगवेगळ्या कंपनीचे पार्ट्स असल्यामुळे शक्यतो शेतकऱ्याला सर्व्हिस चांगली दिली जात नाही. तर शेतकऱ्याला माझे देखील सांगणे आहे की आपण कंपनीची निवड करताना पाट्या, मोटर कंट्रोल हे ज्या कंपन्या स्वतः मॅन्युफॅक्चर करतात, प्रोड्युसिंग करतात त्याच कंपन्याची निवड करावी. कारण उद्या काही काळामध्ये येतात तुमचे जे काही 5 वर्षाचा इन्शुरन्स आहे किंवा गॅरंटी आहे, त्या 5 वर्षांमध्ये तुमचा काही बिघाड जरी झाला तर शेतकऱ्यांना कंपनीकडून चांगला रिस्पॉन्स मिळाला पाहिजे व सर्व्हिस देखील चांगली मिळाली पाहिजे. आता यामध्ये अजून प्रोग्रेसिव्ह काहीतरी कंपनी आहे, याचा देखील हाच सेम प्रॉब्लेम आहे. आता यामध्ये जे काही शेतकरी मित्रांनो, पुन्हा एक कंपनी सांगतो तुम्हाला की गणेश ग्रीन नावाची, गणेश ग्रीन भारत लिमिटेड ही एक कंपनी आहे. या कंपनीचं काय, गणेश ग्रीनचे पॅनल, सोलार पॅनल व स्ट्रक्चर हे स्वतःचे आहे व गणेश ग्रीनमध्ये जी काही मोटर येते ही मोटर एकदम नामांकित कंपनी म्हणजेच शेतकरी मित्रांनो लुबी कंपनीची मोटर या गणेश ग्रीनमध्ये येते. म्हणजेच गणेश ग्रीनची जर ज्या शेतकऱ्यांनी निवड केली आहे त्यांना मोटरमध्ये लुबी कंपनीची मोटर व त्यासोबतच गणेश ग्रीनचे पॅनल, गणेश ग्रीनचे स्ट्रक्चर मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपण निवड करताना गणेश ग्रीनची निवड करू शकता, गॅलोची निवड करू शकता. कसूल चांगल्या प्रकारची कंपनी आहे व ज्या शेतकऱ्यांना वेट अँड वॉचची भूमिका घ्यायचीच आहे त्या शेतकऱ्यांनी 15 तारखेपर्यंत वाट पाहून नंतरच सोलरची निवड करावी. कारण मिळालेल्या माहितीनुसार 15 तारखेनंतर ज्या काही जुन्या कंपन्या आहेत, म्हणजेच कुसुममध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत, कुसुममध्ये ऑलरेडी कार्यरत कंपन्या आहेत, या वेंडर लिस्टमध्ये त्या येणार आहेत. कारण मागच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यावरती शेतकऱ्यांचा भरोसा आहे. कारण कुसुममध्ये त्या कंपनीचे पॅनल, मोटर हे आसपासच्या शेतकऱ्यांपाशी फिट झालेले आहे, आसपासच्या शेतकऱ्यांना मिळालेले आहे. त्यामुळे आपण या गोष्टीची खात्री करून घेऊ शकता. त्यामुळे जर जे शेतकरी वाट पाहू शकतात अशा शेतकऱ्यांनी 15 तारखेपर्यंत वाट पाहून नंतरच आपले वेंडर सिलेक्शन करावे. व ज्या शेतकऱ्यांना सरासरी बीड व अहमदनगरमधील ज्या शेतकऱ्यांना गणेश ग्रीन किंवा गॅलो या 2 कंपनीची निवड करायची असेल अशा शेतकऱ्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तो आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये येऊन आपल्या डिटेल टाकायचे आहे. आम्ही त्यावरती आपण उत्तर देऊन या दोन्ही कंपन्यांच्या डीलरचे कॉन्टॅक्ट तुम्हाला नक्कीच देऊ. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. त्यासोबतच
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.